प्रारंभी विनती करू गणपती, विद्यादया सागरा. अज्ञानात वहरोनी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी. हेरंभा गणनायका गजमुखा, भक्ता बहु तोषवी. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते शारदा विश्वमोहिनी, नमस्कारिली मिया. भवारण्य छेदून टाकी क्षणात, असा एक समर्थ तू त्रिभुवनात. म्हणून शरण अनन्य आलो मी पाया, नमस्कार माझा तुला गुरुराया. माऊली ज्ञानेश्वर भक्त शिरोमणी श्री नामदेवराय, शांतीसागर श्रीनाथ महाराज, भक्तिशक्तीचे समर्थक श्री समर्थ, जगतवंद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज, परमपूज्य गुरुमाता गुरुमाऊली आई कलावती देवी आणि समोर बसलेले मायबाप संत सज्जन श्रोते. साधारण लक्षात आलं असेल की एक प्रवचन मी दासबोधावर घेतो आणि एक ते दासबोधावरचं प्रवचन झालं की पुढचा विषय वेगळा घेतो. म्हणजे आता ह्याच्या आधीचं मागचं ते ज्ञानेश्वरीतील विज्ञान ह्याच्यावर घेतलं होतं. त्याच्या आधी दासबोध घेतलं, त्याच्यानंतर ती शाबरी कवच घेतलं होतं, दत्तमाला मंत्र, असं आज बेचक दासबोध. पण कुठेही त्याची तर्कसंगती किंवा सुसंगती तुटू नये याची काळजी घ्यायचा प्रयत्न करत असतो. मागच्या वेळेला समर्थांनी जी नवविधा भक्ती आहे त्याचं वर्णन केलं होतं की परमेश्वराची भक्ती कशी करावी. तर श्रवणम कीर्तनम विष्णुपादस्मरणम अर्चनम मदनम दास्यम सख्य आत्मनिवेदन ही नवविधा भक्तीची आपण त्याचं पूर्ण सविस्तर खुलाशाने त्याचं समर्थाने जे केलेलं स्पष्टीकरण आहे ते आपण ऐकलं होतं. आता आपला दासबोधातला दशक 5वा सुरू आहे आणि त्यातला पहिला जो समास आहे तो मंत्र दशक म्हणून आहे. आणि समर्थ पहिल्याच ओळीत म्हणतात, ज्यास वाटे देव पाहावा तेणे सत्संग धरावा. ज्याला असं वाटेल की आपल्याला देव भेटावा, देव पाहावा, देवाची जी अनुभूती यावी, प्रचिती यावी, त्यांनी सत्संग धरावा. सत्संग विण देवादे देवा पावी तर नाही. सत्संगाशिवाय देव सापडणार नाही, सत्संगाशिवाय देवाची अनुभूती येणार नाही, प्रचिती येणार नाही. आता ह्या कोणत्याही क्षेत्रात आपण पाहतो की त्याचं ज्ञान घ्यायचं झालं की त्यातल्या त्यात तज्ज्ञ माणसाचं आपल्याला ज्ञान घ्यावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ की नवीन एखादा मुलगा MBBS होऊन पास झाला आणि त्याला कुठेतरी नाव कमवायचं आहे किंवा आपली प्रॅक्टिस सुरू करायची आहे, तर तो कुठल्या तरी तज्ज्ञ डॉक्टरच्या हाताखाली काही दिवस किंवा हॉस्पिटलमध्ये काम करतो. तसं प्रत्येक क्षेत्रात म्हणजे मुलगी जरी वयात आली तर आईच्या मार्गदर्शनाखाली स्वयंपाक शिकते, पोळ्या कशा कराव्यात, भाजी कशी करावी, मीठ किती टाकावं, कधी टाकावं, फोडणीत तेल किती टाकावं वगैरे वगैरे सगळं. म्हणजे कोणतरी तज्ज्ञ त्यातला असतो. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात तज्ज्ञ असल्याशिवाय, तो तज्ज्ञ त्याची संगती धरल्याशिवाय ते ज्ञान आपल्याला मिळत नाही. तो तज्ज्ञ त्या क्षेत्रातल्या अनुभवी लागतो. अध्यात्मात त्याप्रमाणे सत्संगती महत्त्वाची असते. साधूंची संगती, सज्जनांची संगती, गुरुची संगती, त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याला जशी संगत मिळते, माणसाला जशी संगत मिळते तशी त्याची मनोवृत्ती होते. एखादा मनुष्य व्यसनाधीन आहे, श्रयीण आहे, तामसवृत्ती आहे, अशा माणसाची चुकून संगत जर घडली तर आयुष्याचं वाटोळं व्हायला, म्हणजे तो दुसरा ज्यांनी संगती धरलेली असेल तर दुसरा ठाम जर नसेल तर त्याच्या आयुष्याचं वाटोळं व्हायला वेळ लागेल. म्हणून समर्थ म्हणतात की ज्यास वाटे देव पाहावा त्याने सत्संग धरावा. आणि अशा सत्संगातला मनुष्य अनुभवी जो जाणकार असतो तो कसा असावा लागतो? सात्विक असावा लागतो, अनअहंकारी असावा लागतो. तो समोर मोठ्या भक्तिभावनेने आणि शिकण्याच्या आणि ज्ञानाच्या ओढीने आलेल्या
माणसाला किंवा भक्ताला आपल्या सत्संगतीने सत्शिष्य बनवून घेतो, त्याला आपली विद्या दान करतो आणि अशा माणसाला सहजपणे आपण म्हणतो की ते माझे गुरु आहेत, ते माझे सद्गुरू आहेत. जे ज्ञान देतात ते सद्गुरू. अर्थात गुरु हे दोन प्रकारचे असतात. म्हणजे शिष्याला पोटापाण्याची जे गोष्टी शिकवतात ते नेहमीचे गुरु. म्हणजे आता पाहिलं की बाबा काही ना काहीतरी बाबा फिटर आहे, एखाद्या मेकॅनिकाच्या ह्याच्याखाली हाताखाली काम करतोय, काही दिवसांनी तो तयार होतो. मग त्याला पोटापाण्याचा व्यवसाय मिळायला काही मदत होते. सगळ्या गोष्टीत असं असतं. म्हणजे ज्याला विज्ञान ज्ञान म्हणतात ते मिळवलं, ते शिक्षण, तो गुरु जो असतो तो पोटापाण्याची व्यवस्था करतो, ते गुरु. पण आत्मज्ञानाचा बोध देतात, मोक्ष मार्गाचे वाटाडे होतात, ते सद्गुरू. त्याची सत्संगती आयुष्यात लाभली म्हणजे गेल्या अनेक जन्मांची पुण्याई आपल्याला मिळाली असं म्हणतो. आता समर्थाने सांगितलंय की गुरु हा ब्राह्मण असावा का, सद्गुरू हा ब्राह्मण असावा का? तर समर्थाने तिथे सांगितलंय की काही मर्यादेपुरता ब्राह्मण असावा. म्हणजे काही कर्मकांड करायची आहेत बाबा, पूजा करायची, सत्यनारायणची पूजा करायची, लग्नविधी लावायचे, काहीतरी जी करायचे किंवा कुठलेही जे कर्मकांड करायचे आहेत त्याला ब्राह्मण असावं. पण समर्थांनी त्यांची मर्यादा तिथपर्यंतच घातलेली आहे. आत्मज्ञान देणारा मनुष्य हा कुठल्याही जातीचा असला तरी चालेल, पण तो स्वतः आत्मज्ञानी असावा, आत्मबोध करणारा असावा, त्याची जी महती आहे किंवा त्याचं जे ज्ञान आहे ते त्याला ज्ञान देण्यास उपयोगी असावं. त्यामुळे तिथं कुठेही कुठल्याही वर्णाची मक्तेदारी समर्थांनी चालून घेतली नाही. असा मनुष्य असावा, ब्राह्मणच पाहिजेत असा नाही. म्हणजे समर्थ जे हे कर्मकांड करणारा मनुष्य त्यात असतो आणि कर्मकांड करणारा मनुष्य परत त्याच्यात काय गडबड होते की कर्मकांड करायला गेले की मनुष्य त्या कर्मकांडातच अडकून बसतो आणि मग जो कर्मविपाकाचा सिद्धांत असतो तो त्याच्या मागे लागतो. म्हणजे मग कर्माने काय होतं की कर्माची फळं मिळायला लागतात. मग ती कर्म कशी असली, तुमचं कर्म चांगलं असो वाईट असो कसंही असो, त्याच्या कर्माचं फळ हे मिळत असतं. आणि मग त्या कर्माच्या फळामुळे म्हणजे जी कर्माची फळं असतात ती संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध ह्याच्यात हे होतात. म्हणजे कर्माचं फळ ताबडतोब मिळालं तर ठीक आहे की मी बाबा आमरस खाल्ला किंवा श्रीखंड खाल्लं की मला तृप्ती होती, म्हणजे जी रसनेला बरं वाटतं, ते माझ्या कर्माचं फळ झालं की श्रीखंड खाल्लं मी. पण काही फळं अशी असतात की ती केव्हा तरी मिळतात, आपल्याला कळत नाही. केव्हा तरी कोणीतरी येतो आणि आपल्याला मदत करून जातो, आपल्याला कळतही नाही की हा मनुष्य आपल्या ह्याच्यात कसा आला आणि आपल्याला मदत करून गेला आणि परत त्याचं नामोनिशाणी सुद्धा म्हणजे आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही. म्हणजे कुठल्या तरी आपल्या कर्माचं फळ ते त्यावेळेला मिळतं. पण काही काही कर्म अशी असतात की ती कर्म भोगून त्याचं फळ मिळायला तो जन्म पुरेसा होत नाही. ते कर्मफळ संचितात जमा होतं, आपल्या खात्यात जमा होतं. जे आपलं जे बँकेचं खातं आहे, मनाच्या बँकेचं जे खातं आहे त्याच्यात ते जमा होतं, ते संचित म्हणून होतं. आणि ते फळ भोगण्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागतो. ते मग ते संचितातलं जे कर्मफळ आहे ते भोगण्यासाठी जेव्हा पुढचा जन्म आपण घेतो तेव्हा ज्या संचितामुळे आपल्यात ह्या जन्माचं प्रारब्ध तयार होतं. म्हणजे काय होणार आपल्या ह्याच्यात ते प्रारब्ध तयार होतं. आणि जे कर्म करत राहतो तर तो ती कर्म आपण त्याला क्रियमाण म्हणतात. ते क्रियमाण चालू राहतं. बरं, ही कर्म करता करता नवीन कर्म करता करता परत कर्मफळ चालू होतात. ती कर्मफळ आपल्या काही संचितात जमा होतात. त्यासाठी पुढचा जन्म म्हणजे असं जन्म मृत्यूचं जे रहाडगाडगा आहे ते ह्या कर्माने मिळतं. म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की संचित क्रियामाण आम्हा भक्ता नाही जाण, संचित प्रारब्ध क्रियामाण आम्हा भक्ता नाही जाण. संचित प्रारब्ध आम्ही सगळं देवाला कर्म अर्पण करतो, त्यामुळे त्याची आम्हाला फळंही नको, त्याचा काही गुणदोषही नको असो. म्हणजे हे जो कर्मविपाकाचं सांगितलं. पण सगळ्या गोष्टींच्या बाबतीत गुरुशिवाय आपल्याला ज्ञान होणार नाही. गुरु करणं हे महत्त्वाचं आहे. आणि समर्थ म्हणतात सद्गुरुविना ज्ञान काही सर्वथा होणार नाही. सद्गुरु वाचूनी ज्ञान काही सर्वथा होणार नाही. अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची चालले.
आणि ज्ञानविरहित जे जे केले ते ते जन्मासे, आता सांगितलं, ते ते जन्मासी मूळ आले. म्हणून सद्गुरूची पावले सदृढ धरावी. अशा वेळेला सद्गुरूच आपल्या कामी येतो. ज्ञान मिळवण्याच्या बाबतीत सद्गुरू हवा. पण सद्गुरू कुठे शोधावा? कुठे शोधायचा सद्गुरू? बाबा मार्केट यार्डमध्ये मिळतो का, जुन्या बाजारात मिळतो का, अजून कुठे मंडईच्या ह्याच्यात मिळतो? सद्गुरू कुठे सापडायचा? आणि त्याला ओळखायचा कसा? हा सद्गुरूच आहे, त्याला ओळखायचाच कसा? सद्गुरूची आणि सत्शिष्याची सगळी लक्षणं समर्थाने सांगितलेली आहेत. नाथ महाराजांनी, म्हणजे भागवतात सुद्धा नाथ महाराजांनी मोठ्या सविस्तरपणे ही सत्शिष्याची आणि सद्गुरूची लक्षणं सांगितली आहेत. जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधार निरसी जीवात्मया शिवात्मयाशी ऐक्यता करी. सद्गुरू काय करतो की ब्रह्मज्ञान सांगतो, अज्ञानाचं समूळ म्हणजे अज्ञान अंधार दूर करतो, जीवात्म्याला परमेश्वराचा आत्मा म्हणजे शिवात्म्याशी मिळवून देतो, बिघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत तया देवभक्ता एकांत करीतो सद्गुरू. देव आणि भक्त यांच्यात जे द्वैत असतं त्यांचं अद्वैत करण्याचं काम सद्गुरू करतो. पुढे म्हणतात, भवव्याग्रे घालून उडी गोवत्साच तडातोडी केली देखून शीघ्र सोडी तो सद्गुरू जाणावा. भवरूपी व्याघ्र म्हणजे संसाररूपी वाघ हा जेव्हा उडी घालतो आणि देव आणि भक्त यांच्यापासून दूर करतो, देवाला आणि भक्ताला दूर करतो, ते सद्गुरू तर भवव्याघ्राचं बंधन किंवा त्याची भीती ही दूर करून त्या देवभक्ताचा ऐक्य करतो. वासना नदीच्या महापुरात शिष्य गटांगळ्या खात असेल तर सद्गुरू उडी घालून त्याला बाहेर काढतो. वेदांच्या अंतरंगातले गूढ परमरामृतांचे घास सद्गुरू भरवतो. त्याचे आचरण, सद्गुरूचे आचरण कधी वेद बाह्य नसते. शिष्याच्या संदेहाचे, म्हणजे शिष्याला काही संदेह आला असेल, काही शंका आली असेल तर सद्गुरू त्याचं निवारण करतात. आता नको विचारू मला, किंवा कधी कधी ते सद्गुरूला माहीत नसते आणि मग येत नसलं ना की मनुष्य चिडचिडा होतो, नंतर काही विचारतो. असा सद्गुरू म्हणजे कुठलाही मनुष्य म्हणतो की एखाद्याने उठून आता विचारलं काही की हे कसं काय, मी येत नसेल, ते चिडचिड होते की मला येत नाही, हा काहीतरी शहाणपणासारखा काय विचारतो. सद्गुरूची लक्षणं सगळ्या संतांनी कथन केलेली आहेत. सद्गुरू कधीही शिष्यांची सेवा घेत नाही, केवळ प्रसंगी त्यांची सेवा करतात. आता तुम्हाला चौरंगीनाथांची गोष्ट नवनाथात कदाचित माहीत असेल की चौरंगीचे हातपाय त्याच्या वडिलांनी शशांक राजांनी हे दोन्ही हात आणि दोन्ही पाय हे यांचे तोडले होते. कारण काय, तर त्याच्या सावत्राईने शशांक म्हणजे त्या शशांकराच्या सावत्र चौरंगीनाथ जे होते त्याच्या सावत्र आईनी म्हणजे शशांकधराच्या दुसऱ्या बायकोनी जी तरुण होती, जिने त्या मुलाकडे कामाची अपेक्षा केली होती, ती त्यांनी पुरी केली नाही की तू काही सावध आहेस का, की मी तुझा पुत्र आहे, ही असली भलती सल्ली. त्यामुळे तिने ती चिडून राजाच्या मनात नाही ते ग्रह भरवला होता आणि राजाने संतापाने त्याचे हात आणि पाय दोन्ही तोडून दिले. आणि मच्छिंद्र आणि गोरक्ष त्या रस्त्याने चालले होते, त्या गावातनं चालले होते आणि संबंध असं चौकात गर्दी जमली होती आणि त्याने अंतर्ज्ञानाने जाणलं की काय झाले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने त्या राजाला विचारलं की आम्ही हा तुमचा मुलगा नेऊ का? तर तो राजा हसायला लागला. म्हणे, का हसताय? म्हणे तुम्ही शिष्य म्हणून त्याला नेत असाल तर तुम्हालाच व्हावं लागेल, त्याचे हातही तुटले, पायही तुटले, म्हणजे तुम्हालाच त्याला उरावर न्यावं लागेल. पण गोरक्षनाथांनी त्याला आपल्या खांद्यावर घेतलं. तिथून ते सगळे हिमालयात गेले. हिमालयात त्या चौरंगीनाथांना बसवलं, तिथं तप करायला लावलं. 12 वर्ष तप केल्यानंतर त्या तपाच्या कृपेने त्याला हातपाय परत आले. पण सांगायचा उद्देश काय की गोरक्षनाथांनी जे त्याचे सद्गुरू झाले होते त्यांनी त्याला आपल्या खांद्यावर राहून हिमालयापर्यंत नेले होते. म्हणजे सद्गुरू कसा असतो, तो सत्शिष्याची तो सेवा करतो. नुसताच शिष्याने गुरुची सेवा अशी करावी असं नाहीये, तर गुरुनीही शिष्याची सेवा करावी असं. त्यामुळे गुरुच्या ठाई आपल्या ज्ञानाचा, आपल्या वयाचा, आपल्या ह्याच्या विद्वत्तेचा
अनुभवांचा अहंकार नसतो, अहंकार नसावा. आणि स्मृती म्हणते की शिष्याला गुरुने पुत्रवत मानावे. त्याच्या योगक्षेमासाठी किंवा गुरुदक्षिणा म्हणून गुरुने कोणतीही अपेक्षा करू नये. आणि सद्गुरू ती धरत नाही. कृष्णाचे गुरु सांदीपनी होते. सांदीपनींचा मुलगा यांनी कुठल्या राक्षसाने आता नाव विसरलो, पण त्यांनी तो नेला होता आणि समुद्राच्या तळाशी ठेवला होता. सांदीपनींनी सांगितलं नाही, पण कृष्णाला टेकडा आले आणि सांदीपनींचा मुलगा आणून दिला, पण गुरुदक्षिणा म्हणून आणून दिला. पण सांदीपनींनी कुठली इच्छा धरली नाही, अपेक्षा धरली नाही. सांदीपनींना माहीत होतं की कृष्ण हा अवतार आहे, ह्याला अशक्य काही नाही, पण सांदीपनींनी ते सांगितलं नाही. सद्गुरू खरे मानापमानाच्या पलीकडे असतात. माझा मान नाही ठेवला, मला व्यासपीठावर नाही बोलवलं, मला टावेल टोपी नाही दिली, मला फेटा नाही बांधला, मला गुच्छ नाही दिला, अशी सद्गुरूंची काही अपेक्षा नसते. बाजूला बसून राहिले असतात. देही असूनी नाही अहंकृती, गेही असूनी नाही गृहासाठी, शेखी लोगा माझी लौकिक स्थिती, सुखे वर्तती लोकांसाठी. म्हणून अगदी सद्गुरू अगदी सर्वसामान्य माणसासारखे असतात. माऊलींनी याच्यात म्हणलेले की मार्गाधारे वर्तावे, लोकांचे आपल्यासारखे करावे आणि अलौकिक न व्हावे लोकांप्रती. लोकांच्या पुढे अलौकिक व्हायचं नाही, लौकिक असं म्हणजे तुम्ही सर्वसामान्य माणसासारखा तो सद्गुरू राहत असतो. पूर्ण शांती ही सद्गुरूंच्या ठिकाणी शांती असते. जनार्दन स्वामी हे नाथ महाराजांचे पूर्ण शांती राखणारे होते. खरं म्हणजे शांतीला कुठेच आधार नाही, शांततेला कुठेच आधार नाही, म्हणून ती सद्गुरूंच्या पायाशी येऊन राहते असं त्याचं वर्णन आहे. पण काही काही माणसं स्वतःला सद्गुरू म्हणून घेतात. त्यांच्या आचरणाची पद्धतच वेगळी असते. ते शास्त्रबाह्य वागतात, वेदांतांनी विधी कळत नाही, मनातील कसे नाही. मग तो सद्गुरू साधारण नाही, लौकिक गुरु सुद्धा नाही, लौकिक गुरु सुद्धा नाही, तो भिकारीच होय. समर्थ अगदी परखडपणे अशा वेळेला सांगतात, शिष्यास न लावी ती साधन, न करती इंद्रिय दमन, असे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी ते टाकावे. एका अडक्याला, अडकं म्हणजे किती त्याची किंमत, की अर्धा रुपया किंमत. म्हणजे पूर्वीचे रुपये आणि पैसे ते ते पैची सुद्धा त्या असे गुरु अडक्याचे 3, असे 3 मिळाले तरी ते टाकून द्यावे, त्यांची संगत धरू नये. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, म्हणजे सात्विक ज्ञान, शुद्ध सात्विक ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप राहील, याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचर्य निर्मळ, स्वधर्म विषय. गुरु उदंड मिळतील, पण सद्गुरू एकच असतो. समर्थ या समासाच्या अखेरीला म्हणतात, असो ऐसे उदंड गुरु, नाना मतांचा विचारू, जो मोक्षदाता सद्गुरू तो वेगळाच असे. सद्गुरू हा देवच असतो, देवच मानावा असं समर्थ म्हणतात. सद्गुरूंपेक्षा देव मोठा असं मानणारा तो करंटा, असं समर्थ म्हणताय. सद्गुरूंपेक्षा देव मोठा असं मानणारा तो करंटा, असं समर्थ म्हणतात. की देवापेक्षा उलट सद्गुरू मोठा असतो. तुकाराम महाराजांचंही वचन आहे की गुरु करावे आरते, देव सारावे परते. देवांना दूर ठेवावं, गुरूंना पुढे करावं, गुरुच्या पुढे करावं. साहजिकच मनात प्रश्न येतो की सद्गुरूला देवाच्या पेक्षा जास्त योग्यता का मिळावी. तर सद्गुरू हे एक तत्व असतं, आणि तत्व प्रिन्सिपल, कुठलेही तत्व हे शाश्वत असतं, आणि देव हे ना हे माईक असतात. म्हणजे जेव्हा मूळ निर्गुण निराकार परमेश्वर याच्यापासून जी प्रकृती होते, ती प्रकृती परत पुरुषाच्या आधाराने सर्व जगत निर्माण करत असते. त्याच वेळेला ती ही माईक देव, ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा माईक देव आहे. यांना ती उत्पन्न करते. ती प्रकृती जशी आपल्याला उत्पन्न करते तशी या देवांना म्हणजे हे देव माईक आहे. आणि मंत्रोच्चाराने वगैरे या गोष्टीने आपण ते देव पुजतो वगैरे, पण सद्गुरू त्याच्या पलीकडचं आहे. सद्गुरू हे शाश्वत आहे. जसा देव शाश्वत आहे, मूळ निर्गुण निराकार देव शाश्वत आहे, तसा सद्गुरू शाश्वत आहे. म्हणून सद्गुरू हा देवापेक्षा मोठा. हे देव सगळे त्याच्या नंतर, म्हणजे
गुरु करावे आरते, देव करावे पत्ते, असं जे म्हणले तुकाराम महाराजांनी किंवा समर्थांनी, तसं आहे. जसे सद्गुरूचे वर्णन आहे तसंच पुढे समर्थांनी सच्चित्याचे वर्णन केलेले आहे. जर सद्गुरू मिळाला बाबा, पण सच्चित्य त्या मजदुराचा नसेल तर त्या गुरुच्या मोठेपणाचा काय उपयोग आहे? गुरु खूप मोठा आहे, खूप चांगला आहे, पण त्या ताकदीचा जर शिष्य नसेल तर त्या अधिकाराचा नाही सर तैसा सच्शिष्य ते सत्पात्र, आणि गुरु सांगे किंवा दोन्ही गोष्टी की सच्शिष्य चांगला आहे, पण गुरु सांगतोय मंत्रतंत्र छा छू ओम फट स्वाहा, म्हणजे ओम भगो भगवते, ह्याच्यातला जो आहे तो कुठल्या तरी चित्रपटाचा की ओम हुम हुम फट स्वाहा असे कुठले तरी मंत्रतंत्र सांगितले, असा जर गुरु असेल तर काय तिथे गुरु सांगे मंत्र येते, तेथे अत्र न परत्र काहीच नाही. शिष्याची तयारी परमार्थाची अभ्यासाची आहे, पण गुरु शूद्र मंत्रतंत्रात अडकून त्याला गुंतवत असेल तर ऐहिक लाभ नाही आणि पारमार्थिक लाभ सुद्धा नाही. गुरु आणि शिष्य एकाच पातळीवरचे हवेत. शिष्याच्या मनाची जमीन सुपीक हवी, गुरुकृपेचे मेघ सिंचन तसे करावे, सिंचनात परमार्थाचे बीज असावे पाहिजे. ही त्रयी जरी असली तरी त्या पिकाची जोपासनाही शिष्याने करायला हवी. त्याला आत्मज्ञान जरी झाले तरी त्याचे अनुसंधान त्याने ठेवायला पाहिजे. नुसतं एकदा ज्ञान मिळालं की काही उपयोग नसतो. अभ्यास एकदा केला आणि परीक्षेत एकदा उत्तीर्ण झाला तरी त्याचा पुढे उपयोग करताना वारंवार त्याची उजळणी करायला पाहिजे. हल्लीच्या काळात सुद्धा तुमचे ज्ञान जगाच्या बरोबर राहण्यासाठी आपण त्या ज्ञानाची उजळणी करतो, आपण अपडेटिंग करतो. कुठे कुठे कॉन्फरन्सेस होतात, क्लासेस म्हणजे नवीन नवीन काहीतरी त्याचा सेमिनार्स होतात. तर हे कशासाठी असतात की तुमचं ज्ञान हे परत परत घासून पुसून साफ राहावं, त्याच्यावर विस्मरणाची धूळ बसू नये, हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थाने इथं उद्देश केला आहे की तैसे आत्मज्ञान झाले, तुम्हाला आत्मज्ञान झाले, तैसे आत्मज्ञान झाले परी साधन केले पाहिजे, साधन केले पाहिजे. एक वेळा उदंड जेविजे, एक वेळा उदंड जेविजे तरी सामग्री पाहिजे. सकाळी आपण जेवलो, पोटभर जेवलो, अगदी लग्नावरनं बाहेर मांडवातनं निघताना आपण म्हणतो आता रात्री सुद्धा जेवायचं नाही, पण रात्री असं वाटतं थोडासा भात केला असं तर बरं झालं असं, भात खाऊ आपण. ते एक वेळा उदंड जेविजे तरी पुढचं साधन, पुढची शेजार सामग्री पाहिजे. तसं एकदा ज्ञान झाले कोण त्याची घासून पुसून तपासणी सारखी व्हायला पाहिजे. आणि असाच उद्देश तुकाराम महाराजांनी केलेला आहे की लय लक्षणीय झालो म्हणता देव. एक क्षणभर केव्हा तरी समाधी लागली आणि असं वाटतं की वा वा आपल्याला समाधी लागली, आपल्याला कुठेतरी ज्ञान झालं, तर लय लक्षणीय झालो म्हणती देव, तोही भाव सत्य नव्हे जाण, तो भाव सत्य नाही. आणि झालो बहुश्रुत न लगे आम्हा काही, आम्ही बहुश्रुत झालो न लगे काही आम्हा काही, तरी ते चुकीचं आहे असं तुकाराम महाराज. तुम्ही त्याचं तुमच्या ज्ञानाचं, तुमच्या जे काही मिळालेलं आहे आत्मज्ञान, त्याची वारंवार उजळणी केली पाहिजे. तर शिष्य कसा हवा, समर्थांनी सत्शिष्याची लक्षणं सांगितले. त्याचा आपल्या गुरुवर विश्वास असावा, त्याला अनन्य भावाने शरण गेलेला असावा. आपल्याला सत्शिष्य आपल्या पौराणिक ह्याच्यात, ऐतिहासिक ह्याच्यात अनेक सत्शिष्य पाहिलेले आहेत, आपण आपल्याला वाचलेले आहेत, त्यांच्या कथा वाचलेल्या आहेत. विरक्त असावा, आचारशील असावा, विचारशील असावा, साक्षेपी असावा, नंतर नेमस्थ असावा, सुचिष्मंत असावा, धैर्यवान, उदार, निर्मत्सरी, विषयपरांगूत असे अनेक गुणांचा असा सत्शिष्य असावा. जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोच अधिकारी झाला परमार्थ. असा शिष्य परमार्थाचा अधिकारी झाला. तो दांभी, कामिक, वाद वाहणारा, बडबड्या, कर्मठ, संशयी, अविश्वासी असा असला तर प्रश्नच मिटला, म्हणजे त्याला काही ज्ञानच मिळणार नाही. म्हणजे 5व्या ओवीतली पहिलीच ओवी, दशकातली ही ओवी एक आहे. समर्थ म्हणतात, काखे घेऊन या दारा, काखे घेऊन या दारा, मज म्हणे संन्यासी करा, तैसा विषयी सैरा वैरा ज्ञानवती. हातात आपल्या बायकोला घेऊन जायचं आणि गुरूंपुढे जायचं आणि म्हणायचं मला संन्यासी करा बायको. आता हल्ली तर हाताला धरून नाही, हात कमरेला विळखा घालूनच लोक नेतील. काखे घेऊन या, घेऊन या, मज म्हणे संन्यासी करा.
लोकांची मानसिकता ही वैषयिक असते. गुरुजवळ जावायचे, संन्यासी करा म्हणायचे. समर्थांनी सच गुरु ओळखण्याची एक युक्ती सांगितली की आपण शिष्य बनायचं आणि गुरूंपाशी जायचं. आणि मग सच्शिष्य होऊन गुरुकडे गेलं तर सद्गुरूंची लबाडी ओळखता येते, त्याचा दांभिकपणा कळता येतो. याचे उलट सद्गुरूपाशी वर्णन केलेला लबाड शिष्य गेला तर तो एक काही टिकू शकत नाही किंवा गुरुच त्याला बाहेरचा रस्ता दाखवतो. म्हणून सद्गुरूवर दृढ श्रद्धा असावी. त्याने सांगितलेल्या मार्गाने शिष्य मार्गक्रमणा करीत असे तर भले त्याच्या अंगावर ब्रह्मांड कोसळून पडले तरी गुरुबद्दल श्रद्धेत यत्किंचितही फरक पडत नाही. पण जे केवळ प्रपंचातच गुंततात त्यांना लौकिकासाठी परमार्थ करायचा असतो तो ढोंगी पडत मूर्ख असतो. विषयांबद्दल त्याला जास्त ओढ असते. आकर्षण प्रीती वाटणारा प्रपंचाचा तो हमाल बनतो. त्यामुळे समर्थ म्हणतात मोड घेतला परमार्थाचा, म्हणजे परमार्थाला दूर घेतला. मोड घेतला परमार्थाचा, हव्यास धरिला प्रपंचाचा, भार वाहिला कुटुंबाचा, काबाडी झाला. तो नुसताच हमाल होतो. समर्थांचा गृहस्थाश्रमी प्रापंचिकावर काहीही राग नाही. असं वाटेल की समर्थ संसारी माणसांवर राग धरतात, अजिबात नाही. ते प्रपंच करू नका असं मुळीच म्हणत नाही. ह्याच समासातल्या शेवटच्या 103वी जी ओवी आहे त्यात म्हणतात प्रपंच सुखे करावा. प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा. प्रपंच सुखे करावा काही परमार्थ वाढवावा. परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. असं करू नका. समर्थ उपदेश लक्षण्या समासात गुरु शिष्याला अनेक प्रकारचे साधना करायला सांगतात. पठणाला मंत्र देवता कुलदेवाची अथवा रामकृष्ण हरी शिव वगैरे देवतांची उपासना करायला लावतात. मंत्राचे पठण पुन्हा 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 आपण म्हणतात ना अभ्यास करो. त्या मंत्रांचे पठण पुन्हा केले की तो मंत्र काय होतो की तो प्रचिती येतो. त्या मंत्राला एक तेज येतं. सोन्याला वारंवार फुटं दिली की सोनं जसं तेजाळून निघतं तो त्याचं कॅरेट ह्याच्यात त्याचा कस वाढतो. तो कस त्याचा होतो. इतकेच नव्हे तर शक्ती जागृत होण्याला त्याचा उपयोग होतो. कर्म भक्ती ज्ञान वगैरे योग प्रतिपादन करतात. समर्थ प्रत्येकाला तीर्थयात्रा करायला सांगतात. ध्यानधारणेकडे लक्ष द्यायला सांगतात. हे सर्व करायला लावण्याचे कारण या साऱ्या साधनेचा परिणाम आत्मज्ञान होय असा असतो. कारण आत्मज्ञान हेच श्रेष्ठ ज्ञान हे समर्थाने सांगितले आणि सगळ्या संतांनी हे सांगितले की आत्मज्ञान हे श्रेष्ठ ज्ञान. ब्रह्मज्ञाने विण उपदेश तो म्हणूने विशेष. ब्रह्मज्ञानाशिवाय उपदेश तो म्हणूने उपदेश. धान्य विण जैसे भूस खाता. आपण धान्याचा भुसा खात नाही, धान्य खातो. इतर ज्ञान हे भुशासारखं असतं आणि त्यातलं जे धान्य असतं ते आत्मज्ञान असतं. आणि या समर्थ या विधानाच्या पुढच्यार्थ गीतेचाही दाखला देतात समर्थ की नाना शास्त्रम पठेत लोकम नाना दैवत पूजनम आत्मज्ञाना विनम पात सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्ञानाशिवाय सर्व कर्म निरर्थक आहे. किंवा नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिदमुत्तमम आपण म्हणतोच नेहमी. 5व्या दशकातील पुढच्या 6व्या समासात ते म्हणतात की ऐका ज्ञानाचे लक्षण. ही ओवी सगळ्यांना मिळते की ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणाशी आपण. आपल्यातला परमात्मा आपल्यात काय आहे हे ओळखावे. आपला आत्मा ओळखावा. पाहे आपणाशी आपण. याचा विस्तार करताना समर्थ अनेक दाखले देतात. मुख्य ज्ञानास देवात जाणावे. सत्यस्वरूप काय पाहावे. नित्याचा निवाडा करावा. ते मनबुद्धी अगोचर न कळे तर्काचा विचार. उल्लेख परेहून पर या नाव ज्ञान. जो पर आहे, पर म्हणजे परम परमेश्वर, पर जे ह्या सगळ्या ज्ञानांच्या पर जे आहे ते ज्ञान, ते हे करावं. तेथ जाणीवय अज्ञान विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान असे बोलूचे. म्हणजे ज्ञान मिळाल्यावर काय अवस्था होते याची माऊलींनी ज्ञानेश्वरीत फार सुंदर हे केलेली आहे, ओवी केलेली आहे. ते म्हणतात, माऊलींनी म्हटले मग ज्ञानाची ये वेळे. ज्ञान जेव्हा मिळतं मग ज्ञानाची ये वेळे झाकती जाणीवेचे डोळे माफ करा झाकती जाणीवेचे डोळे. म्हणजे आता नवीन जाणीव काही राहत नाही, कुठलं नवीन हे मिळवायचं राहत नाही. झाकती जाणीवेचे डोळे जैसे तीरी नाव न ढळे. नाव पलीकडच्या तीराला लागल्यावर
पुढे जाणं तिला शक्य नाही, तिथं थांबते ती. म्हणजे तिथं ज्ञान मिळाल्यावर पुढचं काही ज्ञान घ्यायचं शिल्लक राहत नाही. टेकली सांगते तैसी जाणीव चेतन रिगे, नवीन जाणीव काय होत नाही. विचार मागुता पाऊली निघे, नवीन विचार मागच्या मागेच निघून जातो. तर्कू आयणी नेगे अंगी जयाचा, तर्कसुद्धा सगळे संपतात. अशा वेळेला असं जे मिळालेलं असतं त्याला ज्ञान म्हणतात, त्याला आत्मज्ञान म्हणतात. एकदा ज्ञान मिळालं की कुठली जाणीव शिल्लक राहत नाही, पुढे तर्क चालत नाही, नवीन विचार त्या. खरं म्हणजे आत्तापर्यंत बऱ्याच वेळा सांगितलं की दृश्य वस्तूंचं ज्ञान होणं म्हणजे विज्ञान. दृश्य पदार्थ ओळखीचे त्याचा पदार्थ ज्ञान बोलूचे, शुद्ध स्वरूप ओळखीचे, या नाव शुद्ध स्वरूपाच्यानं, असं समर्थ ह्या समासातल्या 5व्या दशकातल्या 6व्या समासातलं 7व्या ओळीत म्हणतात. देवभक्ताचे अभक्तपण म्हणजे ज्ञान. देवाचं आणि भक्ताचं अभक्तपण, एकमेकाला अद्वैत होणं, द्वैत संपणं हे जे ज्ञान असतो. ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या प्रत्यक्ष द्वैत. तुर्यावस्था लागली आपण म्हणतो ना, तर तुर्यावस्था ही सुद्धा द्वैत, कारण तिथं देव आणि भक्त हे वेगळे असतात. म्हणून ही शुद्ध ज्ञान ते सतत वेगळेचे असतात. केवळ ग्रंथांच्या अध्यापनाने ज्ञान प्राप्त होत नाही, ते सद्गुरूंच्या सहवासात साधन केले असता, अभ्यास केले असता ज्ञानप्राप्ती होते. म्हणून इतकं सद्गुरूंचं महत्त्व समर्थाने इथं सांगितलंय. अरे गहनाची गहन ते तू जाण सद्गुरु वचन, सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे. सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची धादांत सप्रचितार्थ. ज्ञान मिळवण्याची पहिली आडकाठी काय असते तर माणसाला इंद्रिय पातळीवरचं जीवन खरं वाटायला. देह म्हणजे मी हा विचार ज्ञानप्राप्तीस अडथळा. देह म्हणजे मी वाटे जाणारा, तो जाणावा आत्महत्यारा. देहाभिमाने येर चारा भोग. देह म्हणजे मी म्हटलं की सगळं देहाच्या बाबतीत सुरू होतं. मग देहाच्याच बाबतीतले सुख दुःख, आणि जे देहाच्या बाबतीतले सुख मिळतं ना ते परिणामी दुःखकारक असतं. हे नंतर लक्षात येतं की अरे हे सुख आपण म्हणतो ते सुख नाही आहे, ते दुःखच होतं. देह म्हणजे मी हा विचार पूर्णपणे मनातून काढून टाकायला हवा. विषयासंबंधी ज्ञान दूर करून विषयाबाबत वैराग्य असे, आणि ते सुद्धा समर्थ कसे हळूहळू पुढे नेतात आपल्याला भावर का. सद्गुरू हवा, आपणी सच्चित्य हवं, आत्मज्ञान म्हणजे काय, आणि देहापासून दूर, देहातीत आवासा येणार नाही, आणि देह म्हणजे मी हा विचार मनातनं पूर्णपणे काढून टाकायला हवा, आणि ते तीव्र वैराग्य आपल्या मनात झाले पाहिजे. विषयी वैराग्य उपजले त्यासी पूर्ण ज्ञान झाले. मणी टाकत्याची लादले राजेजेवी, मणी होता सिगटाचा लाभ धरुनीय त्याचा, मूर्खपणे राज्याचा अवेर केला. कोणीतरी आपल्याला बैलाच्या किंवा शेळीच्या शिंगाचा एखाद्या माणसाला मणी केलेला असेल तो द्यावा, आणि कोणीतरी जवळ यावं सद्गुरूसारखा एखादा मनुष्य, त्याने म्हणावं तो मला मणी दे, तुला हे सगळं राज्य देतो. नाही, तो माझा मणी आहे, तो किती छान आहे. म्हणजे साध्या किरकोळ फुटकळ फालतू मणीसाठी संबंध राज्य सोडून देतो. तसं प्रपंच हा सिगटाचा मणी आहे, शिंगाचा केलेला मणी आहे. तो न सोडता आपण ते जे ब्रह्मपद आहे त्याला अध्यात्मात समर्थाने, म्हणजे अध्यात्म सगळ्यांनी, की माणसाचे वर्णन 4 प्रकारे केले असतात. की माणूस कसा असते, भक्तीत कसा असतो, ते 4 प्रकारचं वर्णन केलं आहे. की तो मनुष्य कायला असो, पहिला सगळे मनुष्य बद्ध असतात. बद्धानंतरची अवस्था मुमुक्ष असते, मुमुक्षनंतरची अवस्था साधक असते, आणि साधकानंतरची सिद्ध अवस्था असते. आता बद्ध म्हणजे काय तर सगळेच माणसं, या चराचरातील सगळे जीव, नुसती माणसं नाही, सगळे जीव, जे जीव आहेत त्यांच्या डोक्यात एकच असतं की फक्त ह्याच्यावरच, बाकी जी जीवसृष्टी आहे त्यांच्या मनात एकच आहे, आहार निद्रा भय मैथुन आमचं. एतत् समानाम पशुभी नराणाम. पशु आणि माणूस यांच्या मनात आहार, काहीतरी खायला पाहिजे, निद्रा झोप पाहिजे, आहार निद्रा भय, प्रत्येकाला भय असतो, काही ना काहीतरी भय असतं. किरकोळ भय असतात. इथून आता मला जायचं, मला तर पायाने माझं दुखतात, मला रिक्षा मिळेल का भय आलं. हे किरकोळ गोष्टींचं सुद्धा भय असतं.
आहार निद्रा भय मैथुनमचे सांगायला म्हणजे सगळ्या गोष्टी या बद्ध माणसाच्या ठिकाणी, बद्ध जीवाच्या ठिकाणी, कुठलाही बघा पशु हो, कुठलाही अगदी बारीकसा किडा, अगदी मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा ह्या 4 गोष्टी असतात. डास सुद्धा त्याला आहार लागतो, त्यांनी डास अंडी घालतो, हजारो अंडी घालतो, त्याला भय असतो की कोणतरी त्या चिनी रॉकेटनी आपल्याला मारतं की काय, किंवा कोणी कासवछाप लावतं काय, वगैरे वगैरे वगैरे. आहार निद्रा भय मिळतो आमचे समान येतात पशुबिन. हा मनुष्य बद्ध असतो आणि मग त्याला त्या बद्ध मनुष्याला काय असतं, न कळे भक्ती, न कळे ज्ञान, न कळे वैराग्य, न कळे ध्यान, न कळे मोक्ष, न कळे साधन, या नाव बद्ध. न कळे देव निश्चयात्मक, न कळे संतांचा विवेक, न कळे मायाचे कौतुक, या नाव बद्ध. ज्याला परमार्थ कळत नाही, ज्याला संसाराच्या जन्ममृत्यूच्या चक्रव्यूहातून सुटका करून घ्यायची अजिबात इच्छा नसते, नाना संकल्पाने आपण बांधलेले गेलेले आहोत अशी याची जाणीव त्याला नाही, त्याला आत्मज्ञान नसते, दया क्षमा शांती व्रत काहीही त्याच्या गावी नसते. त्याच्या ठिकाणी अहंकार असतो, ताठा असतो, दंभ असतो, दर्प असतो, लोभ असतो, विषय असतो, कर्कशता असते, भ्रष्टाचार असतो, अनेकते असते, अनाचार ह्या संगतींची आवड असते, दुसऱ्याचे उणे जोडे काढणारा वाचाळ, आळशी, कंजूस, मस्तवाल असा संसारात रमलेला मनुष्य बद्ध असतो. कनक व कांता यांच्याशी एकरूप झालेला असो तो बद्ध असतो. हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ, या नाव बद्ध. द्रव्यदारा तोची तीर्थ, द्रव्यदारा तोची परमार्थ, द्रव्यदारा सकळ स्वार्थ, तो म्हणजे बद्ध. द्रव्याची अभिलाषा, ते कसं मिळेल, कुठनं पैसा मिळेल हे पाहायचं, मनासारखी चिंता. द्रव्याचा जेवढा चोस तेवढंच कांतेची आवड, तेवढीच स्त्री सुखाची आवड. नुसती कांता नाही, परदारा परद्रव्य याच्यावर त्याचा डोळा, अनेक चिंता, उद्वेग, संसाराची काळजी, या सर्वांनी आयुष्यभर जो बांधला गेलेला असतो त्याचं नाव बद्ध. याच्यानंतरची अवस्था असते मुमुक्षु. आणि मुमुक्षु काय होतो की जो संसार दुःखे दुःखवला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे पस्तावला अंतर्यामी, त्याच्या मनात विचार येतो आणि आपले दोष आच्छा दिले, भल्यास गुणदोष लाविले. चांगल्या चांगल्या माणसाला उगाचच कारण नसताना आपण गुणदोष लावतो. भल्यासी गुणदोष लाविले, देवा मी व्यर्थ निंदले साधू संत सज्जन. माझे दोष मी झाकून ठेवले, दुसऱ्यांना गुणदोष ठेवले. या आजच्या आपल्या पर्यंतच्या वागण्याचा या मुमुक्षूला पश्चाताप होतो. आज ताग्यात संत सज्जनांची निंदा नालस्ती केली, देवाला कधी मनापासून पूजलं नाही, संसाराच्या पलीकडे स्वार्थाच्या व्यतिरिक्त मी पाहिला नाही, कुठलाही विचार केला नाही, नाही कष्टविले शरीर, नाही केला परोपकार, नाही रक्षिला आचार कामामध्ये, कीर्तन केले पोटासाठी, देव मांडले हाटेवटी, देवाचा बाजार मांडला की देवाची हा देव पावणार आहे वगैरे, याला अमको व्हा वगैरे वगैरे, देव मांडले हाटवाटी, बाजारात देव मांडले. आहा देवा बुद्धी खोटी, माझी मीच जाणे, पोटी धरून अभिमान, शब्दी बोले निराव अभिमान, अंतरी वांचून या धन ज्ञान असं झालो. सगळा दंभ म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या केल्या त्याला पश्चाताप व्हायला लागतो. जे काही वाईट केलं त्याचा त्याला तो मुमुक्ष जो होतो त्याला म्हणजे ज्या गोष्टीचं केलं त्याचा पश्चाताप म्हणून त्याला थोडीशी मुमुक्षुची म्हणजे बद्ध अवस्थेतून सुटून तो मुमुक्षु मार्गाकडे यायला लागतो. मी देहावरच प्रेम करायला लागलो, शरीर कधीच कष्टवले नाही, कोणत्याही प्रकारचा परोपकार केला नाही, मदाने माझे सगळे आचार उन्मत्त झाले, खोटेपणाने वागलो, देवाच्या भक्तीने लोकांना चांगले वाटावे, जगाचे कल्याण व्हावे म्हणून प्रवचन कीर्तन काही केलं नाही. मी माझ्यासाठी केलं, माझ्या पोटासाठी केलं. माझे लक्ष किती बिदागे देत आहेत, माझे लक्ष काय देत आहेत, त्याच्यानंतर चहापाणी आहे की नाही, खायला प्यायला आहे की नाही, हे माझं लक्ष, त्याच्याकडे माझं लक्ष मी लोकांना प्रबोधन करावे वगैरे असं माझं काहीही नव्हतं. मी माझ्या केवळ उदरभरणासाठी, स्वार्थ्यापणासाठी, मोठेपणासाठी सगळं विकून टाकलं. माणसाला आपल्या बद्धावस्थेची लाज वाटायला, आजपर्यंत केलेल्या कृत्याचा पश्चाताप वाटायला लागतो. माणसाला आयुष्यात
त्याच्या व्यसनांचा मी उगाचच एवढ्या सिगरेटी फुंकल्या, उगाच एवढी दारू पिली, दारू पिऊन मी माझ्या बायकोला मारत होतो, माझ्या मुलांना मारत होतो, हे सगळं त्याला आठवायला लागतं. म्हणजे परमेश्वराचा हे केला नाही तर नाहीच, पण हे संसारसुद्धा चांगल्या प्रकारे केला नाही, हे जेव्हा त्याला पश्चाताप व्हायला लागतो तेव्हा असं समजा की तो बद्धावस्थेतून जरा जरा सुटायला लागतो आणि मुमुक्षू व्हायला लागलेला आहे. त्या बंधपणाची अंधारी रात्र संपायला लागलेली आहे आणि मग मुमुक्षूची पहाट फुटायला लागली, पश्चाताप व्हायला लागले. आणि जेव्हा पश्चाताप व्हायला लागतो तेव्हा मग कुठेतरी भलं होईल, कुठेतरी चांगलं होईल अशी एक आशा दिसायला लागते. म्हणजे चरपटीनाथांना जेव्हा पश्चाताप, गोरक्षनाथाने चरपटीनाथांना अनुग्रह दिला, जेव्हा त्यांना पश्चाताप झाला तेव्हाच अनुग्रह दिला. भर्तरीनाथांना लक्षावधी पिंगला दाखवून, मी नवनाथातलं सांगतोय की भर्तरीनाथांना लक्षावधी पिंगला दाखवून तिच्या विरहाच्या दुःखातून बाहेर काढून जेव्हा त्यांना क्षणभंगूर देवाचा आणि अशाश्वत प्रपंचाचा बीट आला तेव्हा आपल्या गुरु मच्छिंद्रनाथांकडे त्यांनी पाठवलं. मच्छिंद्रनाथांनी जेव्हा सांगितले की याला तू गुरु उपदेश दे वगैरे वगैरे, तेव्हा गोरक्षनाथच म्हणाले की पश्चातापाविण हितप्राप्ती नाही महाराजा, पश्चाताप झाल्याशिवाय हितप्राप्ती नाही. तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप झाला पाहिजे. म्हणजे वाल्याच्या ठिकाणी वाल्मिकी मुनी झाले तेव्हा नारदांनी त्यांच्या मनात पश्चाताप निर्माण केला होता. तो ज्या भयानक बद्धावस्थेत होता त्या पश्चातापाने तो मुमुक्षू बनला, निश्चयाने साधक झाला, तपश्चर्येने सिद्ध झाला आणि तो वाल्याचे वाल्मिकी मुनी झाले की ज्यांनी पुढे रामायणाची कथा घडायच्या अगोदरच रामायण घडले. जीवनात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी वेळ येते, प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा की केव्हा ना केव्हा तरी आयुष्यभर केलेल्या कृत्येचं, विशेषतः दुष्कृत्याचे फळ त्याला मिळायला लागते. मग त्याला आठवायला लागते आपली करणी, आपण कसं केलं, काय केलं, आणि आयुष्याच्या पश्चातापाची सुरुवात होते. कधी कधी सामाजिक प्रापंचिक परिस्थिती, आलेली नैसर्गिक आपत्ती माणसाला अंतर्मुख करते. तुकाराम महाराजांच्या जीवनात आपल्याला, तुकाराम महाराज तुमच्या आमच्यासारखे त्यावेळेला पहिल्या सुरुवातीला जे होते ते बद्धावस्थेतले होते, पण एक एक गोष्ट जेव्हा घडायला लागली, आई वडील गेले, दुष्काळ आला, संबंध सगळीकडे असा दुष्काळ की माणसं त्या दुष्काळात अन्नान्न करीत मरायला लागली. तुकाराम महाराजांची प्रथम पत्नी आणि मुलगा अन्नान्न करीत, म्हणजे ज्यांच्या घरात धान्याच्या थप्पीच्या थप्पी होत्या अशा घरात मनुष्य अन्नान्न करून जावा हे केवढं दैव दुर्विलास आहे. त्यांची सावकारी बुडाली. ज्यांच्याकडनं त्यांनी सावकारी करण्यासाठी काही धन आणलं होतं ते सावकार घरापाशी धरणे देऊन बसायला लागले. विठ्ठलाचं देऊळ जे बांधलं होतं ते बंद, काही म्हणून शिल्लक राहिलं नाही. गुरं सगळी गेली. म्हणजे अशा वेळेला त्यांना जो पश्चाताप झाला, तो पश्चाताप हा मोठा होता. आणि पश्चातापामुळे त्यांनी म्हणजे अशा वेळेला मनुष्य एक तर काय करतो, आत्महत्या करतो किंवा दारूच्या व्यसनात स्वतःला बुडवून घेतो. पण त्यांनी हे आत्महत्या किंवा दारू किंवा दरोडेखोरगिरी असलं काही केलं नाही. त्यांनी देवाचाच धावा केला, एक देवाचे पाय धरले. आणि मग त्यांना जो पश्चाताप झाला त्याचे त्यांनी त्या अभंगातनं प्रत्येक वेळा वर्णन केलं आहे की बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. माझा संसार आता सगळा वमनमय झाला, म्हणजे वांतिमय झालेला आहे. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामजे. बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेली धन गोरे ढोरे. बरे झाले नाही धरी लोक लाज, बरे आलं तुझं शरण देवा. बरे झाले तुझे केले देवाईल, लेकरे बाई लोपेक्षली. तुका म्हणे बरे व्रत एकादशी, केले उपवासी जागरण. फक्त मुमुक्ष ह्याच्यातला माणसाच्यात एक धोका समर्थ सांगतात की मनुष्य मुमुक्षू झाला की तो स्वतःला पश्चाताप होतो आणि मीच सगळं वाईट केलं, मी सगळे वाईट कृत्य केली. आणि ह्या अवस्थेत, म्हणजे मी सगळं केलं ते चांगलं काही केलं नाही, वाईट केलं, या अवस्थेत मनुष्य काही काळ राहिला
तर त्याला एक प्रकारचा न्यूनगंड होतो की मी कमी आहे, मी सगळं केलं, माझ्यामुळे सगळं झालं. तर त्या मुमुक्ष अवस्थेतनं पटकन बाहेर पडायला पाहिजे हे समर्थ सांगतात. त्या नकारात्मक विचारात त्याच्यातनं बाहेर पडून हे करायला लागतात. आणि मग म्हणून माऊली म्हणतात असा, झडझडून ये पहिला रिग ये भक्तीचे मागे रिग. तू पहिला झडझडून ये आणि भक्तीच्या मागे लाग. मग तो मुमुक्षीचा साधक होतो. आणि साधकावस्थेत पहिलं काय काम महत्वाचं काय असेल तर मनाचा ठाम निश्चय. तो ठाम निश्चय भगवंतावर दृढ निश्चय, प्रपंचातील तथाकथित सुख, त्यातल्या सोयी सगळे सारे टाकून द्यायला हवे. खडतर साधना करायला पाहिजे, प्रखर वैराग्याची जोड द्यायला हवी. आणि समर्थ म्हणतात तिथं त्याग घडला पाहिजे. त्यागे विण नाही साधक, त्याग केल्याशिवाय साधक होणार नाही. संसारिकाला त्याग अवघड असतो. संसारिकाला त्याग कसा करता येतो हे समर्थांनी सांगितले. ते म्हणतात, सन्मार्गे तो जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे, संसारिका त्यागे येणे प्रकारे ऐसा. सन्मार्गाने जावे, वाईट मार्गाकडे डुंकूनही पाहू नये, हा संसारिकाला त्याग आहे. कुबुद्धी दूर केल्यापासून सद्बुद्धी मिळत नाही. कुबुद्धी दूर करा पहिली, सद्बुद्धी आपोआप येते. सद्बुद्धीला खेचून म्हणून त्या कुबुद्धीला कुठे, बुद्धी दूर केली की सद्बुद्धी आपोआप येते. अखंड सावधानात असावी, मनातून दृढ वैराग्य असावे आणि अंतर्मुख व्हावे लागते. जसं तुकाराम महाराजांनी म्हटले की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. तर अंतर्बाह्य जग आणि मनातले शत्रू असतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सगळे मनातले शत्रू असतात. ते आपल्याला साधक अवस्था करून देत नाही. किंवा बाहेरचं बाह्य जग कसं असतं, पत्नी असते, मुलं असतात, आजूबाजूचे शेजारी असतात, मेवणे असतात, म्हणजे शालक असतात, बंधू असतात. अरे काय हे नुसतंच हे करून बसलायस, संसार कर, प्रपंच कर, हे सगळे म्हणजे अंतर्बाह्य जग आणि मन असं नाही. प्रथम त्याच्यावर मात करावी लागते. आणि मग जो अभ्यास करायचा, साधकापासून पुढे वाटचाल करायची, ती वाटचाल ठामपणे करायला हवी. त्याचे ज्ञान हे संदेहरहित असावे, संशयरहित असावे. संशयरहित ज्ञानतेची साधूचे लक्षणं, सिद्धांगी संशयहीन लागेल कैसा. एवढ्यासाठी अभ्यासाने सगळे संशय दूर करावेत. आणि मग समर्थ मोठा एक हे सांगतात, त्यातलं तत्व सांगतात की अभ्यासे प्रगट व्हावे. काय? अभ्यासे प्रगट व्हावे, नाहीतरी झाकोने असावे. प्रगट होऊन नसावे हे बरे नव्हे. प्रगट होऊन तुम्हाला काही येत नाही हे बरं नाही. जसं नेमकं आम्ही हल्ली करतो असं. खरं म्हणजे अभ्यासे प्रगट व्हावे, अभ्यासाने नाही आम्ही प्रगट होत. प्रगट होऊन नसावे हे खरं असं कधी कधी जाणीव होते. विरजण घातलेले दूध, विरजायला घातलेलं दूध काही वेळेला बाजूला ठेवावे लागते, तेव्हा ते विरजण लागतं. तसं साधकाने स्वतःला एकांतात राहावे, एकांतात जाऊन अनुष्ठान करावे. नंतर सगळ्या संतांनी साधकावस्थेत कशी करावे, म्हणजे साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य लोलुप्यता काय, उपाधी नसावी. म्हणजे मी कुठे गेलो की नाव काय तुमचं? डॉक्टर प्रकाश अत्रे. काय कशाला पाहिजे डॉक्टर उपाधी? सांग ना, तू नाव काय आहे? प्रकाश अत्रे. पूर्वीच्या काळी तर लहानपणी कोणी सांगितलं तुझं नाव काय बाळा? प्रकाश अत्रे. फाडकन मुस्कडी तोरायची, तो बापू काय मेलाय काय? हां, सबंध नाव सांग. आता काय, आता लोक सांगतात काय नाव काय, मग एक सांगतात सचिन, सरोज वगैरे वगैरे. म्हणजे आडनाव सुद्धा नाही, बापाचं नाव तर संपलंच आहे वगैरे वगैरे. तर आणि मग लोलुप्यता काय, निद्रेशी जिंकावे, भोजन करावे परिमित. परिमित थोडक्यात भोजन करावं. एकांती लोकांती स्त्रियाची भाषण, प्राण गेल्या जाणं बोलू नये. एकांतात किंवा लोकांतात सर्वजनात स्त्रियांशी बोलू नये. स्त्रियांशी लोलुप्यता नसावी, हे सर्वात महत्व आहे. संत सज्जनांचा उच्चार नामाचं, घोष कीर्तनाचा अहर्निश. आणि तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे, तोची ज्ञान ग्राहे गुरुकृपा. साधकावस्थेत एकतर संशय नको. गीतेने सांगितलंय की संशयात्मा विनश्यंती असे सांगितलेले आहे. साधकावस्थेत असून महत्वाचं निश्चय पाहिजे, चंचलता नको, धरसोड नको. मनाची चंचलता, मनाची धरसोडता, तर व्यर्थ संशयाची श्रेष्ठता, व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता,
व्यर्थ संशयांचा ज्ञाता निश्चयाच्या नाता निश्चय विण. निश्चय विण अणुमात्रही काही नाही. म्हणून निश्चय पाहिजे. संदेहाने अहंकार बळवतो, देहवृत्ती जागी होते. देह मी म्हणजे देह हा जो विचार असतो तो सोडून देऊन मी म्हणजे आत्मा. काही ठिकाणी काही माणसं खरं सांगलं असं. एका माणसाने मला सांगितलं, तुम्ही एक रोज अशी वही करा आणि त्यात रोज 108 वेळा लिहा, मैं आत्मा हूँ, मैं आत्मा हूँ, मैं आत्मा हूँ. म्हणजे काहीतरी चांगलं सांगतात. आपल्याला काही जमतं नाही जमतं त्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण मी देह नाही हे महत्त्वाच्या डोक्यात असं घुसलं पाहिजे. म्हणजे देहाच्या पलीकडे मी आहे. हा माझा हात आहे, हात म्हणजे मी नाही. हे डोळे माझे आहेत आणि डोळे म्हणजे मी नाही. हे माझ्या देहाशी निगडीत आहे, आत्म्याशी निगडीत नाही आहे. आणि निश्चयासाठी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं तशी संत संगती असावी, सद्गुरूंची संगती असावी आणि हे निश्चय पाहिजे. आणि साधकावस्थेतला काळ गेल्यावर नंतर येणारी सिद्धावस्था ती संदेहरहित असते. जिथे देहच नाही तिथं देहवृत्ती राहत नाही. सिद्ध म्हणजे परमावस्था, निव्वळ परब्रह्म. त्याची लक्षणे कशी सांगणार? परब्रह्माचे मूळ म्हणजे मी सिद्ध झालो हे कसं सांगणार? हे सांगता येणार नाही ना. मला झोप लागते की नाही, मी झोपलो तर मी झोपेतून मोठ्याने असं सांगणार नाही मी झोपलोय म्हणून, कोणाला सांगणार नाही. मला झोप लागली म्हणजे झोप लागली, संपलं. तशी मला समाधी लागली मी हा तो जो अनुभव आहे तो सांगता येण्यासारखा नसतो, त्या अनुभवाच्या पलीकडे असतो. या साऱ्या बद्धते सिद्धावस्थेत महत्वाचे गोष्ट कष्ट हवेत, निश्चयाचे बळ हवे, निस्संधता असावी, अनन्य श्रद्धा असावी, भक्ती असावी, वैराग्य असावी. आणि त्यातून त्या सगळ्या गोष्टीतून जे एक ह्या सगळ्या गोष्टी जर जमण्याचे असेल तर ते एक अडथळ्याची शर्यतच असते. ते दिव्य असतं. आणि तेच भगवंतांनी आपल्या गीतेत किती माणसं असं करू शकतात तर मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चित माम व्यतीतत. हजारो माणसातनं एखाद्याला बाबा सिद्धावस्था प्राप्त होते. आणि मग त्या म्हणजे सगळे हजार माणसं अगदी विचार करतात तो बद्धावस्थेतनं मुमुक्ष अवस्थेत जातात साधक, पण त्यातला एकच सिद्धावस्थेपर्यंत पोचतो, कारण त्यांनी या सगळ्यावर मात केलेली असतात. मौलींनी एका ओवीत त्या ह्या ओवीचं श्लोकाचं हे करताना सांगितलंय की आस्थेच्या महापुरी. आस्थेची कशाची असतात तर परमेश्वराची असतात. आस्थेच्या महापुरी रिगतात कोट्यावधी लोक त्या परमेश्वराला पाहण्यासाठी किंवा परमेश्वराची भक्ती करण्याला सगळे कोट्यावधी लोक. पण परिप्राप्तीच्या पहिलं तरी बिरळाचं पाय एखादाच जातो. आणि तुकाराम महाराजांचा तसाच एक अभंग आहे की महुरा इशी फळे आली काही गळती पक्वदेशी येतील. जेवढा मोहर लागतो तेवढी फळं येत नाही. काही फळं येतात, काही मोहर गळतो, नंतर जी आलेली फळं त्यातल्या काही फळं गळून पडतात, काही फळं म्हणजे प्रत्यक्ष आंबा तयार होतो त्यातले काही आंबेच तयार होतात. तसं आहे. जेव्हा साधक सिद्धावस्थेत जातो तेव्हा तुकाराम महाराजांनी त्याची स्थिती अगदी वेगळ्याच शब्दाने व्यक्त केली आहे. मीच मज व्यालो, माझाच मी मला व्यालो, पोटा आपुले आला, माझ्याच पोटातनं माझा जन्म झाला. आता पुरले नेवस निरसून गेली आस, झालो 12. म्हणजे माझा जन्म जो मी एक बद्ध होतो ते आता मी सिद्ध झालो. मीच मज व्यालो, पोटा आपुले आलो. मी तो वेगळा तुकाराम होता, हा वेगळा तुकाराम आहे. आणि हा जो म्हणजे दोन्ही ह्याच्यातला तुकाराम तो साक्षी भावाने दोघांकडे पाहते, असं तुकाराम महाराजांचं वर्णन आहे. पण साधकावस्था आणि सिद्धावस्था यातून अजून एक धोका आहे. त्यात अष्टसिद्धी त्या माणसाच्या मागे लागलेल्या असतात. ते अष्टसिद्धी हात जोडून उभे असतात. त्याच्या नादाला लागू नये. त्या जणू भगवंताने परीक्षा घ्यायला ठेवलेल्या असतात आणि देव त्यातली सिद्धी थोडीशीच देतो, पण त्यावर मनुष्य मजा करत असतो. त्या सिद्धी एवढ्या मोहमयी असतात, त्याच्यात माणूस गुंतून पडतो आणि त्यापुढे परत म्हणजे जसं तो सापशिडीतला जो हे असतो तो 198 वरचा नाग असतो, तिथं आपली सोबती गेली की परत खालच्या स्क्वेअर वनला येतं, तसं होतं.
प्रापंचिकाने अंतर्मुख होऊन आपल्या जीवनाचा विचार करावा, गताविषयाकडे मागे वळून पाहावं. आपण कामक्रोधाच्या किती आहारी गेलो, कळत नकळत किती पापांचे धनी झालेलो आहोत. आपला आपण उद्धार करण्यासाठी आपण काय केले, तो उद्धार करण्याचे मनात सुद्धा आणले नाही. इतक्या वर्ष जीवनात आपण दृश्य गोष्टींच्या आणि उपाधींच्याच मागे लागलो. मनातला अहंकार जरा सुद्धा कमी झाला नाही. हा विचार मनात जातो आणि अशा वेळेला समर्थ पुढच्या दशकाकडे घेऊन जातात. आणि पुढचा दशक आहे तर देवशोधन शतक. म्हणजे समर्थ आपली वृत्ती आपल्याला हळूहळू अंतर्मुख करायला लागतात सगळ्यांची, वाटणारांची. जशी नवविधा भक्ती सांगितले, नंतर आता सत्संगतीचे भक्तीत महत्त्व सांगितले, सद्गुरूंचं सांगितलंय, सत्शिष्याची जोड कशी असावी सांगितले, आणि या अवस्था सांगितल्या आहेत. बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध या कशा अवस्था असतात ते सांगितले, हे बाहेरकडे सांगितले. तर ह्या दशकाचीच पहिलीच ओवी असे, चित्त सुचित्त करावे, बोलले ते जीवी धरावे, सावध होऊन बैसावे निमित्ती करून. आता जे सांगतो म्हणजे समर्थ म्हणतात ते चित्त स्थिर करून सावध होऊन ऐका, जे बोलले ते सुनिश्चितपणे ऐकावे. म्हणजे माऊलींनी आपल्या 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला एक ओवी माऊलींची आहे, आता अवधान ऐके वेळी दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे असं माऊली म्हणतात. आपल्याला असं वाटतं की माऊलींनी थोडंसं म्हणजे कदाचित माऊलीनं की हे माऊलींनी असं म्हणतात की एक एक क्षणभर अवधान द्या आणि सर्व सुखाला पात्र व्हा, हे अगदी प्रतिज्ञापूर्वक मी सांगतो. पण पुढच्याच ओवीत माऊली सावरून घेतात की त्यांना वाटतं की मी चुकून अहंकारी तर बोलू नाही ना, तर मग तुम्ही सगळ्या साधू संतांच्या ठाई माझी एकच सलगीची विनवणी. पुढे ते म्हणतात, एखादा मुलगा, लहान मूल किंवा एखादी मुलगी किंवा एखादा शिष्य सद्गुरूपाशी कसा म्हणतो, ही माझी सलगीची विनवणी तुमच्यापाशी आहे. श्रोत्यांपाशी सलगीची विनवणी करतात. तसं आहे, त्या ते जरासुद्धा अहंकार बाळगवत नाही. आणि मग समर्थ पुढच्या ह्याच्यात म्हणतात की एखाद्या नवख्या गावात गेलो आपण, आता गावं मोठी झाली, पण एखाद्या खेड्यापाड्यात पूर्वीच्या काळी गेलं तर तिथल्या पाटलाची ओळख करून घ्यावी लागते. पाटील, मी नवीन आलो आहे गावात, इथं आता असा इरिगेशन खात्यात आलो आहे, किंवा आमच्या खात्यात आलो आहे, किंवा सॉईल कॉन्झर्वेशन ह्याच्यात आलो आहे, किंवा इथल्या दवाखान्यात मी डॉक्टर म्हणून आलो आहे. तर तिथल्या पाटलाच्या आधी गाठ घ्यावी, पाटलाच्या आधी बोलावं, ओळख करून घ्यावी. नव्या गावात जाताना त्या नव्या गावात पाटलाची ओळख करून घेतो, तसं ह्या जगात आल्यावर हे नवं गावच आहे आपल्याला. मग तिथला जो पाटील आहे त्याची ओळख का नाही करून घेत? आणि इथला पाटील कोण आहे? तर तो भगवंत. त्या भगवंताची ओळख करून घ्यायला पाहिजे. आणि जेणे संसारी घातले, अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी न्यायी ओळखले, तोची पतित असं समर्थ म्हणतो. आणि मग ह्या सगळ्यांनी की माणसाला कौतुक कशाचं असतं, एखाद्या बाईला कौतुक कशाचं असतं की आपल्या नवऱ्याने छानपैकी हिऱ्याची नथ आपल्याला आणली. या दिवाळीला काय आणले की हिऱ्याची नथ आणली, म्हणजे ती हिऱ्याची नथ नाकात घालती, सगळीकडे मिरवती, बघा कशी नथ माझी कशी. पण कबीर काय म्हणतात त्याच्या बाबतीत, म्हणजे ह्या आपण जो ह्याच्यातला त्याचा हे कसं संगती कशी की त्या जो परमेश्वर आहे त्याला आपण ओळखत नाहीये. नवऱ्याने नथ आणून दिली त्याचं कौतुक करतो. म्हणजे कबीर म्हणतात, जिस यार ने नथ दी उसे सुमिरन बार बार. ज्या प्रियाने प्रियकराने आपल्याला नथ दिली त्याचं कौतुक सारखं करशील. पण जिस यार ने नाक दिया, जिस यार ने नाक दिया उसे भूल गई बात. त्या ज्यांनी नाक दिलं त्यालाच विसरून गेली. तो परमेश्वर, तो हा पाटील आहे. म्हणून देह पातळीवरचे सुखदुःख देणारे ज्ञान ते ज्ञान म्हणू नये, फार फार त्याला विपरीत म्हणू नये. पोट भरायची विद्या तयासी म्हणू नये सद्विद्या, सर्व व्यापक वस्तू सद्विद्या ते पाहिजे जातं. आणि मनुष्य भौतिक सुखासाठी विद्या मिळवायचा प्रयत्न करतो, पण सर्व विद्या या फळातल्या याच्यासारख्या सालीसारख्या आहेत. आंब्याचा रस काढताना लहानपणी वडील रस काढताना बसायचो, मग त्या कोवी आणि त्या साली असतात ते चोखायला बसायचो. पण त्यावेळी तेच चोखणे आणि आंबरस याच्यात खूप फरक आहे. तसे हे जे साली चोखणं आहे ते म्हणजे विज्ञान, आणि आंबरस खाणं म्हणजे ते आत्मज्ञान असावे.
म्हणून प्रगट जे आहे, जे दृश्य आहे ना, ते आसार मानावे आणि गुप्त जे आहे ते सारभूत मानावे. ब्रह्म हे गुप्त आहे म्हणून त्याला सारभूत मानावे आणि समोर दिसतं त्याच्यावर लगेच काही विश्वास ठेवू नये. सूक्ष्म रूपाने सगळीकडे भरलेलं आहे. आणि ब्रह्माच्या बाबतीत शेवटचे 2 मिनिटं घेतो, तिथे लक्ष नाही गेलं की ब्रह्म कसं आहे हे सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात की ब्रह्म कसं आहे. मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी ये खोकरे गोंदले असता न खिरे कवणे काळी एरवी त्याचे सुपरपणे पाहावे तरी शून्यची न हवे. म्हणजे गगन ब्रह्म कसं आहे, या फुटक्या नाशवंत आकारमानात गच्च भरले असता नाही, कोणत्या काळी ते गळत नाही. एरवी त्याचा सूक्ष्मपणा पाहू गेला तर ते शून्यच वाटेल, पण शून्य नाही. सूक्ष्मातील सूक्ष्म कसं आहे ते ब्रह्म आहे. आणि ब्रह्म कसं आहे तर समर्थ म्हणतात जे खंडतेने नाही, खंडलेची नाही अखंड, जे उदंडाहुने उदंड, जे गगनाहुने वाढ आणि सूक्ष्म असं हे ब्रह्म आहे. ते अपरंपर आहे, आकाशापेक्षा विस्तीर्ण आहे. ते सूक्ष्माती सूक्ष्म आहे, जे चळत नाही, ढळत नाही, तुटत नाही, फुटत नाही, रचत नाही, कचत नाही. ते अविनाशी आहे आणि शाश्वत आहे. नाशवंत आहे ती माया, तिला सांख्य प्रकृती म्हणतात, तिला अव्यक्ती म्हणलं. ते ब्रह्म आणि माया यांच्या भेसळतून सार काढणे आणि असार काढणे हे पुरुषार्थाचे लक्षण आहे. जोपर्यंत मनुष्याला निर्गुण निराकाराची प्रचिती येत नाही तोपर्यंत तो बद्धावस्थेत असतो. मातेच्या उदरातील जीव आधी सोहम सोहम म्हणत असतो, पण नंतर त्याला प्रश्न पडतो मी कोण, म्हणून कोहम कोहम म्हणतो आणि जन्माला आला की त्याच्या मागे अहम लागतो. असं आहे. तर देहंकाराचा त्याग केला तर तो अहम गळून पडतो आणि परत त्याचा सोहम सुरू होतो. तर असं या ब्रह्माची व्याप्ती पुढच्या थोड्याशा ह्याच्यात समर्थांनी ब्रह्म कसं आहे आणि माया कशी याचं वर्णन केले आहे. म्हणजे जे शाश्वत आहे ते ब्रह्म, अशाश्वत आहे ती माया वगैरे सगळं ब्रह्माची आणि मायाची तुलना केली आहे. आणि अशा रीतीने हा 5वा समास समर्थांनी इथं पूर्ण केलेला आहे. आणि याच्यानंतर आपण पुढच्या समासाकडे पुढच्या ह्याच्यात पुढच्या प्रवचनात मी माऊलींच्या विराण्या घेणार आहे आणि त्याच्या पुढच्या समासात परत दासबोधाकडे वळूया. पण समर्थांचे आजचं आपण जे पाहिलं की या 4 अवस्था सद्गुरू आणि सत्शिष्यांची आणि सत्संगती याचं हे ज्ञान समर्थांनी आपल्याला दिलेलं आहे. एवढं बोलून आणि आपण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. नमस्कार.